नमस्कार, मी गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 7 एप्रिल 2025 जवळजवळ जगातले सगळे स्टॉक मार्केट पडले अशी न्यूज आलेली आहे. भारतीय BSE सेन्सेक्स हा पण जवळजवळ 3% घसरलेला आहे. सुरुवातीला उघडला तेव्हा 5% घसरलेला आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर केल्यानंतर त्याचा परिणाम होणार मार्केटवरती हे तर नक्की होतं. पण ट्रम्प हे टॅरिफ जाहीर करतील आणि नंतर निगोशिएशन करून टॅरिफ कमी करतील अशी एक शक्यता होती. 8 एप्रिलपर्यंत निगोशिएशनसाठी तारीख आहे असं अमेरिकेने जाहीर केलं होतं. पण आजपर्यंत 50 देश अमेरिकेकडे पोहोचलेत निगोशिएशनसाठी, पण कोणत्याही देशाबरोबर कुठल्याही निगोशिएशनसाठी करार केला गेला नाही. म्हणजे ट्रम्प टॅरिफ पूर्णपणे मागे घेतील अशी अपेक्षा नाही, पण टॅरिफ कमी करतील अशी अपेक्षा आहे. आणि टॅरिफ हा आयात शुल्क हे कमी न केल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल निगोशिएशनची कुठलीही अमेरिकेने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे जगातले सगळे स्टॉक मार्केट आज पडलेले. शुक्रवारी 4 एप्रिल रोजी अमेरिकन स्टॉक मार्केट बंद होताना जेव्हा 4% पडलं, तेव्हा त्याचा परिणाम हा सोमवारच्या स्टॉक मार्केटवर दिसून येईल असा अंदाज होता. आणि त्याच्याप्रमाणे आशियाई स्टॉक मार्केट उघडल्या पडायला सुरुवात झाली. आणि आता बातमी आली आहे तोपर्यंत चीनचं स्टॉक मार्केट 12% घसरलेलं होतं. भारताचं स्टॉक मार्केट हे बऱ्यापैकी कमी प्रमाणात पडलेलं आहे. शुक्रवारी जेव्हा अमेरिकन स्टॉक मार्केट बंद झालं तेव्हा अशी शक्यता वर्तवली गेली की ब्लॅक मंडे येईल. हा 7 एप्रिल हा ब्लॅक मंडे असेल आणि त्या दिवशी अमेरिकन स्टॉक मार्केट हा 25% पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला. आज 7 एप्रिल आशिया रेस्टॉरंटमध्ये चालू झालं असलं तरी अमेरिकेचं 7 एप्रिलचं मार्केट अजून उघडलेलं नाही. आणि अमेरिकेचं मार्केट जेव्हा उघडेल तेव्हा अमेरिकन मार्केटवरती जो परिणाम होईल, म्हणजे भारतामध्ये रात्री अमेरिकेमध्ये सकाळ होईल, तेव्हा अमेरिकन स्टॉक मार्केट किती प्रमाणात पडेल आणि काय हे लक्षात येईल. बरं, अशा प्रकारे स्टॉक मार्केट घसरली त्याचं कारण हे टॅरिफच आहे का? तर टॅरिफ आहे, पण टॅरिफ ट्रम्प लावल्यानंतर की निगोशिएशन होईल ही जी अपेक्षा होती ती पूर्णपणे फेल गेली. आता इथे टॅरिफ का लावलं? आयात शुल्क लावण्यामागे ट्रम्प यांचा उद्देश रेव्हेन्यू गोळा करणं, म्हणजे अमेरिकन सरकारसाठी इन्कम गोळा करणं हा जरी असला तरीही त्यांना ट्रम्प यांना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पुन्हा अमेरिकेमध्ये आणायचं आहे. दैनंदिन जीवनातल्या वस्तूंसाठी अमेरिकन नागरिक हा पूर्णपणे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे अमेरिकेची जी आयात आहे ती रोजच्या जीवनातल्या दैनंदिन वस्तू ही आहे, तर त्या पुन्हा अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग व्हाव्यात म्हणून इतर देशांवरती टॅरिफ लावला गेला. पण हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जरी पुन्हा अमेरिकेत ट्रम्प यांना आणायचं असतं तरी ट्रम्प यांनी टॅरिफ ज्या प्रकारे ॲब्रप्टली डिक्लेअर केले त्या प्रकारे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एका दिवसात आणू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जसा डिसिजन हा ॲब्रप्ट आहे तसा स्टॉक मार्केट कोसळणं हेही त्याच प्रकारे ॲब्रप्टली घडलेलं आहे. जर US स्टॉक मार्केट 7 तारखेला ओपन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोसळलं तर त्याचा परिणाम पुढे 2-4 दिवस दिसून येईल. आता याच्यामध्ये 2 शक्यता आहेत की 50 देश निगोशिएशनसाठी गेलेले आहेत म्हटल्यानंतर ट्रम्प टॅरिफ काही प्रमाणात कमी करतील आणि ट्रम्प यांनी टॅरिफ कमी केल्यानंतर स्टॉक मार्केट पुन्हा बाउन्स बॅक होईल, वरती जाईल. आणि ट्रम्प यांनी टॅरिफ नाही कमी केले तर एक पॅनिक लॉस होईल आणि काही दिवस तरी स्टॉक मार्केट हे खालच्या पातळीवर राहील. म्हणजे जगातली सगळे स्टॉक मार्केट, नॉट ओन्ली इंडियन स्टॉक मार्केट. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिका काही रोज टॅरिफ डिक्लेअर करत नाही किंवा अमेरिकेने टॅरिफ 185 देशांवर डिक्लेअर करणं ही एक सगळ्यात अपवादात्मक परिस्थिती म्हणता येईल याच्याकडे. जसं 1918 साली एक फ्लूची साथ आली होती. 2020 मध्ये कोरोना पॅन्डेमिकला आपण सामोरे गेलो. म्हणजे वन्स इन अ सेंचुरी घडणारी जशी घटना आहे, या सगळ्या घटना जशा घडलेल्या आहेत तशीच एकाच दिवशी अमेरिकेने 185 देशांवरती टॅरिफ लावणं ही वन्स इन अ सेंचुरी शतकातली एकमेव घटना आहे. त्याच्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते फार विचित्र प्रकारे होत आहेत. कोणीही कसलाही प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही अशी सध्या ग्लोबल फायनान्शियल सिस्टममधील कंडिशन आहे. आता सध्या तरी चित्र हे धुसर आहे, ते स्पष्ट व्हायला काही काळ जावा लागेल, एक 8-15 दिवस तरी. त्याच्यानंतर लक्षात येईल टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकन नागरिकांसाठी वस्तू महाग होणारच आहेत, पण त्याचबरोबर जे देश अमेरिकेला वस्तूंचा पुरवठा करतात त्या देशांच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण क्युम्युलेटिव्ह टोटल इफेक्ट बघितला तर हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे.
आता त्याच्यामध्ये म्हणजे आज 7 तारखेला अमेरिकन स्टॉक मार्केट उघडल्यानंतर किती प्रमाणात ते घसरतंय त्याप्रमाणे उद्या परवा बाकीच्या शेअर बाजारामध्ये घसरण किंवा काय ते दिसून येईल। पण जोपर्यंत टॅरिफचा निर्णय म्हणजे टॅरिफबद्दल निगोशिएशन होत नाही तोपर्यंत ते स्टॉक मार्केट वरती येणार नाही। त्या चीनने अमेरिकेवर 34% टॅरिफ जाहीर करून स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि चीन निगोशिएशन देशांमध्ये नाहीये, तर व्हिएतनाम, इस्रायल यासारखे देश निगोशिएशनमध्ये आहेत। तर 50 पेक्षा जास्त देश निगोशिएट करतायत अमेरिकेशी। त्याच्यानंतर चित्र साधारणपणे स्पष्ट होईल। भारतही निगोशिएशनच्या लिस्टमध्ये आहे, त्याच्यामुळे भारतावरचंही टॅरिफचा दर कमी होईल अशी एक शक्यता आहे। आता बघूया ट्रम्प काय निर्णय घेतात आणि त्याच्याप्रमाणे बाकीचे देश काय निर्णय घेतात ह्याच्यावरती स्टॉक मार्केट किती सावरेल किंवा त्याच परिस्थितीत राहील किंवा खाली येईल याचा अंदाज आहे। पूर्णपणे अपवादात्मक ग्लोबल फायनान्शियल सिस्टम आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे। हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। जिओ इकॉनॉमिक्स हे अतिशय वेगळ्या विषयाशी वाहिलेलं हे यूट्यूब चॅनल आहे। जिओ इकॉनॉमिक्स म्हणजे इंटरनॅशनल फायनान्सशी रिलेटेड अशा प्रकारचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आढळतील। तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।